तर आज आपण या ठिकाणी बालसाहित्यिका गिरिजा कीर हे प्रकरण अभ्यासाला घेतोय. खरं तर हे प्रकरण स्थूल वाचन म्हणून प्रसिद्ध आहे. स्थूल वाचन म्हणून आपल्या अभ्यासक्रमाला नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्या रचयिता जन्मदाता ज्याच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. खरं तर ज्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी पाहतोय लिहितोय ते म्हणजे गिरिजा कीर आणि लिहिणारी व्यक्ती आहे विजया वाड. खरं तर विजया वाड एक प्रसिद्ध लेखिका आहेत, बालसाहित्यिक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत आणि विशेष म्हणजे ते नाटकं पण लिहितात या ठिकाणी. मग ते लहान मुलांसाठी लिहितात आणि प्रौढांसाठी पण लिहितात या ठिकाणी. हे पाहता असताना जवळपास या लेखका जे आपले लेखिका आहेत त्यांचे 117 पुस्तकं प्रकाशित आहेत. 117 पुस्तकं प्रकाशित आहेत. विशेष म्हणजे त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्ष राहिल्यात. त्यांनी एक उपक्रम राबवला होता जे विश्वकोशाच्या ग्रंथांचं वाचनाचा स्पर्धा घेतली होती. त्या बाबतीत त्यांना कोलंबो विद्यापीठाकडून डीलिट ही पदवी देखील प्राप्त झाली या ठिकाणी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पुरस्कार, त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील जिजामाता पुरस्कार असे जवळजवळ 95 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. 2007 साली सांगली येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष देखील या ठिकाणी होत्या. त्यांची बऱ्याचशा पुस्तकापैकी काही पुस्तकांची आपण ओळख करून घेऊ. जसं उदाहरणार्थ अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश ह्या त्यांच्या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी या कथासुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत. झिपरी, बिबट्याच्या 12 बाता या बाल कादंबऱ्यासुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अनेक उत्तम त्यांनी कथा, अद्भुत जगामध्ये सफरी करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या त्या ठिकाणी. जसं उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरी, गोष्टी ह्या गोष्टी इत्यादी बालकथासुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. चिंगू, चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटकेसुद्धा त्यांची खूप विपुल प्रमाणात प्रसिद्ध आहेत बाळांनो या ठिकाणी. विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिकी, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा अनेक माध्यमातून या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात त्यांनी साहित्याची प्रसार आणि लिखाण केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. उत्तम कथानकाने मने जिंकणारी ही लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य विजया वाडांनी या ठिकाणी प्रकाशित केलं. खरं तर गिरिजा कीरांचं साहित्याचा पूर्ण रसस्वाद विजया वाड यांनी केलेला आहे आणि पूर्ण स्वाद घेऊन त्यांच्या प्रत्येक अंगाची ओळख या पाठातून आपल्याला देण्याचं कार्य विजया वाड यांनी केलं आहे. त्यांचा उद्देशच तसा आहे. प्रस्तुत पाठ हा त्यासाठी समावेश केला आहे की गिरिजा कीर यांनी किती छान पद्धतीने साहित्य लिहिले, त्याचं रसग्रहण केलं आहे, रसस्वाद घेतला आहे आणि आपल्यापर्यंत बाळांनो पोहोचवलं या ठिकाणी. बाळांनो तुम्ही पुस्तकात पाहत असाल खाली एका निळ्या रंगाचा डब्बा तुम्हाला दिसतो या ठिकाणी. मूळ रूपात एखादी गोष्ट आपल्याला आवडली का न आवडली हे आपण समजून कधी घेतो जर ती गोष्ट आपल्याला मनापासून आपण वाचली असेल, अभ्यासली असेल, ती आपण आत्मसात केली असेल तरच आपण हे सांगू शकतो की ही गोष्ट मला आवडली किंवा न आवडली. जसं जेवण करताना एखादा पदार्थ तुम्ही खाल्ल्यावरच सांगू शकता की हा पदार्थ मला आवडला का न आवडला. जर नाही आवडला तर का नाही आवडला याचं कारण तुम्हाला सांगता येतं, कारण ते तुम्ही प्रत्यक्ष खाल्लेलं असतं. तसंच एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता जर तुम्ही मनापासून वाचली असेल तरच तुम्ही सांगू शकता ही कविता मला आवडली का ना आवडली. आवडली असेल तर तुम्ही त्याची कारणं देऊ शकता का लेखकाने खूप सुंदर माहिती लिहिलेली आहे, खूप सुंदर शब्दरचना केलेली आहे, निसर्गाशी संबंधित ही कविता आहे, माणसाशी संबंधित ही कविता आहे, आपल्याला प्रेरणा देणारी ही कविता आहे म्हणून मला ही आवडली हे तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. आणि जर आवडली नाही तर तुम्ही तसंही सांगू शकता या ठिकाणी. म्हणजे एखादी गोष्ट आवडली का न आवडली हे आपण केव्हा सांगू शकतो, जेव्हा आपण ती पूर्णपणे आत्मसात करतो. म्हणजे काय करतो, रसस्वाद घेतो आपण. तसंच विजया वाडनी काय केलं या ठिकाणी, गिरिजा कीरच्या साहित्याचा रसस्वाद घेतलेला आहे आणि तेव्हाच ते त्या ठिकाणी आपल्याला पटवून दिले किंवा स्पष्टीकरण करून दिले. म्हणजेच थोडक्यात काय, जे साहित्य ती वाचते
त्याचं पहिल्यांदा चिकित्सक अभ्यास करते, अभ्यासपूर्ण विश्लेषण करते, समीक्षण करते. म्हणजेच ती काय करते ना, काय केलेलं आहे त्या ठिकाणी रसस्वाद घेतलेला आहे. रसस्वाद घेतल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. मग या सांगताना किंवा रसस्वाद घेताना काही गोष्टीचं पालन करावं लागतं, की जे पुस्तक आपण वाचतोय त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण ते आवडलं न आवडलं स्पष्टीकरण लिहू शकतो. किंवा त्या पुस्तकामध्ये जी व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे, ज्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे, ती व्यक्तिरेखा कोण आहे हे आपल्याला पटणं आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे, तरच आपण मांडू शकतो. किंवा ती व्यक्तिरेखा त्या पुस्तकातून, त्या गधड्यातून, त्या कवितेतून कशी फुलवलेली आहे, कशी दाखवलेली आहे, त्याचे बारकावे कृत्रिमपणे आपल्याला टिपता आले पाहिजे. या ठिकाणी कथानक आकर्षक आहे, उत्कंठवर्धक आहे का हेच पण आपल्याला कळालं पाहिजे या ठिकाणी. किंवा त्याचप्रमाणे त्या कथानकात भावसौंदर्य आहे का, विचारसौंदर्य आहे का, अर्थसौंदर्य कसं आहे हे सुद्धा आपल्याला केव्हा सांगता येतं, जेव्हा आपण ते समजून घेऊ, त्याचा रसस्वाद घेऊ, त्याचं आकलन करू, तेव्हाच आपल्याला सांगता येतं. त्याचप्रमाणे त्या त्या लेखकाची भाषाशैली कशी आहे, आपल्याला दिलेल्या पाठ्यपुस्तकात किंवा कवितेमध्ये, कथानकामध्ये, प्रकरणामध्ये कोणत्या पद्धतीची भाषाशैली वापरली आहे हे सुद्धा आपल्याला त्या रसस्वादामध्ये सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी पुस्तकाचं स्वरूप कसं आहे, शेवट कसं आहे, सुरुवात कशी आहे, आकर्षकता आहे का हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये मांडता आलं पाहिजे. या ठिकाणी त्याच पद्धतीने पुस्तकातून मिळणारे जे चिरंतन मूल्य आहे, बोध आहे, संदेश आहे, उपदेश आहे हे सुद्धा आपल्याला कधी सांगता येईल बाळांनो, त्या कथानकाचं जेव्हा आपण त्याचा आत्मसात करू, ते समजून घेऊ, त्याचा रसस्वाद घेऊ, तेव्हाच या गोष्टी तुम्हाला सांगता येतात. म्हणजे थोडक्यात काय, की एखादी गोष्ट तुम्हाला आवडली की न आवडली हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला या दिलेल्या 8 नियमानुसार सांगावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा वाङ्मय प्रकार सांगा, त्यातली व्यक्तिरेखा कशी रेखाटली ते सांगा, ती कशी फुलवली ते पण सांगा, ती आकर्षक आहे का, उत्कंठवर्धक आहे का ते सांगा, त्यातली भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य सांगा, भाषाशैली सांगा, सुरुवात कशी आहे, शेवट कशी आहे, आकर्षक आहे का नाही का ते पण सांगा या ठिकाणी. आणि त्याचबरोबर त्यातून मिळणारा संदेश, उपदेश, मूल्य हे पण कथानकातून तुम्हाला काय प्राप्त झालं, त्याचा परिणाम काय झाला हे जेव्हा तुम्ही सांगू शकता, म्हणजे तुम्ही काय करता या ठिकाणी, थोडक्यात काव्य सौंदर्य मांडता या ठिकाणी, त्याचा रसस्वाद सांगता या ठिकाणी. कधी सांगू शकता, जेव्हा ते तुम्हाला समजलं असेल तेव्हाच सांगू शकता बाळांनो. खरं तर हा भाग जो आहे आपला विभाग 2 प्रश्नपत्रिकेच्या विभाग 2 ई क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 4 मार्काला विचारला जातो बाळांनो, रसस्वाद या ठिकाणी. त्यामुळे हेच लक्षात ठेवा आणि छानपैकी समजून घ्या. आता आपण प्रकरणाला चालू करतोय. म्हणजे हे रसस्वाद आपण इथं का शिकलोत माहिती आहे, कारण डॉक्टर विजया वाडने रसस्वाद घेतला कोणाचा, गिरिजा कीरचा, तेव्हा तिने हे प्रकरण लिहिलं या ठिकाणी. म्हणून त्या आधाराने, ते योगायोगाने आपण हा मुद्दा समजून घेतला या ठिकाणी. आता आपण खऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय, ते म्हणजे बालसाहित्यिका गिरिजा कीर, जे स्थूल वाचन आहे. पहा बाळांनो, विजया वाड काय म्हणते, डॉक्टर विजया वाड जी आपली लेखिका आहे ती काय म्हणते, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. खरं तर गिरिजा कीरांनी विपुल प्रमाणात साहित्याची निर्मिती केली, खूप पुस्तकं लिहिलेत बरं या गिरिजा कीरने या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकात तोचतोपणा नाही आहे, रिपिटेशन नाही आहे, पुनरावृत्ती नाही आहे, डबल नाही आहे, तेच वाक्य, तेच शब्द, तेच उदाहरण, तेच नाटक त्यांनी डबल कोणाच पुस्तकात लिहिलं नाही. प्रत्येक पुस्तक त्यांचं नवीन आहे, प्रत्येक पुस्तक एक वेगळेपण आहे या ठिकाणी. हे विशेष तुम्हाला सांगावं लागेल या ठिकाणी. हे सगळ्यात मोठं यश आहे. असं बरेचसे लेखक साहित्यिक काय करतात, त्या मागच्या पुस्तकातलीच काही उदाहरण पुढच्या पुस्तकात वापरतात, पुन्हा पुढच्या पुस्तकात वापरतात. म्हणजे त्यांची भाषाशैली, त्यांची विचारशैली, त्यांचं लिखाणाची पद्धत, त्यांच्या साहित्याची पद्धत तीच असते. पण गिरिजा कीरची मात्र तशी नाही बाळांनो या ठिकाणी. तिने मात्र प्रत्येक पुस्तकात वेगवेगळं लिहिलेलं आहे, पूर्ण पुस्तकच वेगळं आहे, विषय वेगळे आहेत या ठिकाणी. हे सगळ्यात मोठं यश गिरिजा कीरांचं मला त्यांच्या साहित्यामध्ये जाणवलं या ठिकाणी बाळांनो. खरं तर त्यांची नाटुकली असेल किंवा त्यांचे नाटुकली असेल, या नाटुकलीमध्ये देखील त्यांनी जे नाटकं लिहित ती सुद्धा भिन्न आहेत, वेगवेगळी या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगू का, गिरिजा कीरची, तिने कधी चमत्कार, अद्भुत रम्यता किंवा दैवशक्ती यावर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. तर त्यांनी कोणत्या विषयावर साहित्य लिहिले माहिती आहे या ठिकाणी, दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, रोज माणसाला जे भेडसावणारे प्रश्न आहेत, समोर येणारे प्रश्न आहेत, आनंदाचे असो दुःखाचे असो,
त्या प्रश्नावर त्यांनी साहित्य लिहिलं या ठिकाणी, त्याला केंद्रबिंदू केले, त्याला महत्त्वाचं या ठिकाणी मानले आणि त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी बालनाटिका लिहिलेत या ठिकाणी. खरं तर गिरिजाकिरांच्या बालनाटिका म्हणजे इटुकली पिटुकली नाटुकली संच, बरं का, तुम्हाला कधी भेटला तर तुम्ही वाचून घ्या बाळांनो या ठिकाणी. म्हणजे गिरिजाकिरांची बालनाटिकाकडे जर आपण लक्ष वेधून घेतलं तर त्यांच्या पुस्तकांचा एक बंच, एक संच भेटतो आपल्याला या ठिकाणी. एकत्र बंच बांधले, त्याच्यामध्ये भरपूर पुस्तकं आहेत या ठिकाणी. त्या बंचचं नाव काय, इटुकली पिटुकली नाटुकली असा संच आहे या ठिकाणी. मग या संचामध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्या पुस्तकात दिले बघा या ठिकाणी, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, हे एक पुस्तक त्या संचामधलं बरं का, त्या बंडलमधलं या ठिकाणी. दुसरं आहे चला खेळू नाटक नाटक. तिसरं पुस्तक आहे साळुंकीची कहाणी. आणि चौथं पुस्तक आहे ए गेला गेला. अशी जवळपास त्यांची पुस्तकं आहेत. आणि बाळांनो, ही जी सगळी पुस्तकं आहेत ना, इटुकली पिटुकली नाटुकली संचातली, ही कोणासाठी आहे माहिती आहे, अगदी 9 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी आहेत, लहान मुलांसाठी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की लहान मुलांसाठी हे साहित्य लिहिलं गेलं या ठिकाणी. याला आपण बालनाटिका असं या ठिकाणी म्हणतो. बरं, आणखीन एक प्रकार आहे त्यांचा, कोणता या ठिकाणी, तो म्हणजे बालवर्ग. बालवर्गासाठी. आता बालवर्ग हा शब्द आला की तुम्ही समजून घ्यायचं बाळांनो, 12 वर्षापेक्षा मोठी मुलं या ठिकाणी. म्हणजे 12 वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी लिहिलं. त्या बालवर्गासाठी लिहिलेली कोणती पुस्तकं आहेत, नीला राणीचा दरबार, मी कोण होणार, अशी अनेक पुस्तकं आहेत जी बालवर्गासाठी 12 वर्षापेक्षा मोठ्या. आणि 9 ते 12 मध्ये मी तुम्हाला सांगितलं इटुकली पिटुकली नाटुकली हा संच या ठिकाणी. अशा पद्धतीने त्यांनी अनेक साहित्य लिहिलेले बाळांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगा, त्यांच्या पुस्तकाचा सगळ्यात जास्त कोणी उपयोग घेतला या ठिकाणी, पुण्यामध्ये रजनी परांजपे नावाच्या एका मॅडम आहेत, शिक्षिका आहेत, एका अंगणवाडीमध्ये शिकवतात. अगदी 9 ते 12 वर्षाच्या वयोगटासाठी शिकवतात. आणि तुम्हाला माहिती आहे 9 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी छोटी शब्द, लहान शब्द, सहज आणि छोटी गोष्ट पाहिजे. आणि म्हणून की काय या ठिकाणी या लहान मुलांसाठी 9 ते 12 वर्षासाठी या ठिकाणी गिरिजाकिरांची जी छोटी छोटी पुस्तकं इटुकली पिटुकली नाटुकली, तो संच या ठिकाणी उपयोगात पडला. आणि रजनी परांजपेने आपल्या शाळेत आपल्या मुलांना शिकवण्यासाठी या पुस्तकांचा आधार घेतला. त्यांनी खूप छान या बालनाटिका या ठिकाणी शिकवल्यात या ठिकाणी. तुम्हाला एक गंमत सांगते बाळांनो, आज योगायोगाने आठवल्यामुळे सांगते या ठिकाणी. खरं तर एक घर आहे बरं का, अशी कल्पना करा, नजरेसमोर एक घर आणा. त्या घरामध्ये मम्मी आहे सुजाता आणि पप्पा आहेत सदानंद. या दोघांचं घर आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत या ठिकाणी. त्यापैकी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एक मुलाचं नाव मधू आणि जो छोटा आहे मुलगा त्याचं नाव भाऊ. असे 2 जण राहतात. पण योगायोगाने एका दिवशी काय होतं, सुजाता आणि सदानंद हे दोघं फिरायला बाहेर जातात आणि घरी 2च लेकरं असतात, एक म्हणजे मधू आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी भाऊ. आणि शेजारी विनया नावाची एक मुलगी पण आहे या ठिकाणी, ती पण त्यांच्यासोबतच खेळते. आता मम्मी पप्पा गेल्यामुळे घर सगळं मोकळं आहे म्हणून ती विनया पण इथंच आली, मधू बी इथंच आणि भाऊ बी इथंच. आता एवढ्या मोठ्या घरात 3 लहान लेकरं आणि यांचा गंभीर असा विषयावर चर्चा होते. हे तिघही एकमेकाला वाद करतात. कोण्या विषयावर, की मोठी माणसं आपल्यासोबत ढिशाम ढिशाम करतात. ढिशाम ढिशाम म्हणजे काय, रागवतात. मग ते घरचे मम्मी पप्पा रागवतात, शेजारी रागवतात, कोणी बी. थोडं बाहेर गेलं, ए बाहेर काला, चल हो मधात घरात असं म्हणतात. हे खाऊ लागलं, ते खाऊ नको, थंडगार आहे गळा बसते, खाऊ नको, रागवतात. एखादा कपडा घालू लागलो, ते घालू नको, मम्मीची साडी आहे, रागवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला लहान मुलांना मोठी माणसं काय करतात, रागवतात. मग ही तक्रार करायची कुठे आता. मग तिघही विचार करतात, भाई तक्रार आपण कुठे करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे. आणि त्यांच्या चटकन लक्षात येतं या ठिकाणी मधूच्या, की मोठी माणसं तक्रार देवापाशी करतात या ठिकाणी. मग आपण बी काय करू, देवापाशी करू. मग आपला देव कोणता, लहान मुलांचा देव गणपती. मग ते काय करतात या ठिकाणी, भाऊला म्हणतात भाऊ तू गणपती हो. त्याला ते कपडे घालतात, नकली कपड्याची सोंड लावतात आणि गणपतीसारखं त्याला त्या सोफ्यावर बसवतात. आणि मग मधू आणि विनया तक्रार करायला सुरुवात करतात या ठिकाणी. ते सांगतात या ठिकाणी की बघा मोठी माणसं आम्हाला काय करतात या ठिकाणी, कोणतीच गोष्ट करू देत नाहीत. खरं तर मला की नाही आईची शिफॉनची साडी घालायची आहे, पण ती मला कधीच हात पण लावू देत नाही. गणपती म्हणतो तथास्तु, तो घालू शकतेस या ठिकाणी. म्हणजे बघा मुलं आपलेच प्रश्न मांडालेत आणि आपणच त्याचं सोल्युशन पण म्हणजे त्याचं निर्वाण पण आपणच करायचं त्या ठिकाणी. आणखीन एक प्रश्न आहे, बर्फ का गोला खाण्याची इच्छा आहे, आझादी पाहिजे आम्हाला. आणखीन एक प्रश्न आहे, भेळ खायला मिळालीच हवी आम्हाला. म्हणजे मधू, भाऊ आणि विनया या तिघांनी म्हणून या ठिकाणी काय केलं, एक प्रकारे आपल्या समस्या त्या देवापुढे मांडायला सुरुवात केल्या. हे सगळं नाटक पाहताना मग ते माणसं छोटे असतील, मोठे असतील, म्हातारे असतील, प्रत्येकाला काय वाटतं या ठिकाणी,
हे आपलंच प्रतिबिंब आहे. मला पण लहानपणी असंच वाटत होतं, आता याही मुलाला तसंच वाटतं. म्हणजे आपल्या मनाच्या खिडक्या उघडल्या. मुलांना जे खरं वाटतं त्या लहान मुलांना त्यांनी त्या नाटकामध्ये खरं खरं बोलून दाखवलं या ठिकाणी. म्हणजे मनाच्या खिडक्या उघडल्या. जे मनात कोंबून ठेवलं नाही ते प्रत्यक्ष लोकांना त्या ठिकाणी दाखवण्याची किमया लेखिकेने आपल्या नाटकामध्ये या ठिकाणी खूप सुंदर आणि मोजक्या पात्रातून, मोजक्या शब्दातून जिवंत दृश्य करण्याचा प्रयत्न या लिलेयातून, या नाटकातून आपल्याला या ठिकाणी घडलेलं दिसून येतं. बरं, गिरजाकीर या फक्त नाटकच छान येतं असं नाही बरं. लहान मुलांसाठी अगदी मोठ्या व्यक्तींचे, थोर व्यक्तींचे चरित्र पण खूप सुंदर लिहितात या ठिकाणी. खरं तर गिरजाकीरांच्या साहित्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुलांवर संस्कार घडवणारे काही साहित्य या ठिकाणी, जसं उदाहरणात पहा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं पुस्तक अगदी छोटं आहे, उगत 5-6 पानाचं आहे आणि त्या मुलांवर संस्कार घडवण्यासाठी खूप छान आहे. तेजस्विनी अनुताई वाघ यांचं पुस्तक देखील खूप सुंदर आहे. बाळांनो, तुम्ही 9वीला हे अनुताई वाघ शिकलात या ठिकाणी, त्यांचंच पुस्तक आहे. शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, ते पण 9वीला शिकलात तुम्ही, त्यांचं चरित्र पण त्यांनी लिहिलेलं आहे. संत गाडगेबाबा असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांचे थोर व्यक्तींचे चरित्र अगदी लहान लहान गोष्टीत मुलांवर संस्कार करणारे हे पुस्तकं, चरित्र त्यांनी लिहिले आहेत. जर त्यांची आपण जर माहिती घेतली तर महात्मा फुलेंचं पुस्तक खूप सुंदर आहे. खरं तर गिरजाकीर असे म्हणते या ठिकाणी की महात्मा फुलेंनी स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात उपकार केलेत. प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला, शिकलेल्या स्त्रीला आपल्या लिहित्या बोलती करणाऱ्या पित्याचे ऋण कधीच विसरता कामा नये. कारण त्यांना खरं शिक्षण मुलींना कोणी दिलं, स्त्रियांना कोणी दिलं तर ते महात्मा फुलेंनी दिलं. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना सुद्धा कोणी शिकवलं तर महात्मा फुलेंनीच शिकवलं. आणि सगळ्या मुलींचे अगदी शिक्षणाचे दार उघडे कोणी करून दिले तर महात्मा फुलेंनीच करून दिले. ही गोष्ट कधीच स्त्रियांनी विसरू नये हा संदेश देखील त्या पुस्तकातून दिलाय. ताराबाई मोडकबद्दल सांगताना त्या म्हणतात की माणसं ओळखून त्या माणसाला योग्य काम देण्याचं काम ताराबाई मोडकने केलं या ठिकाणी. कारण हिऱ्याची पारख करण्याचे गुणधर्मही आपल्यात असले पाहिजे. त्यांनी कोणाची निवड केली ती माहिती बाळा तुम्हाला? अनुताई वाघ, 9वीला शिकलात तुम्ही. आणि अनुताई वाघबद्दल लिहिताना त्या म्हणतात, ज्या भागात आपण काम करतो त्या भागातल्या लोकांना लिहितं वाचतं करणं, त्यांचा स्वतःचा रोजगार, त्यांचं उत्पन्नाचं साधन करून देणं ही खूप मोठी किमया आहे, एक कार्यानुभव आहे या ठिकाणी. आणि ही शिकवण्याची कसब जर कोणात असेल तर ते अनुताई वाघमध्ये होती. त्यांच्याबद्दल ते लिहितात. म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं ते कार्यच त्यांचं स्मारक होऊन बसलं त्या ठिकाणी. विशेष संत गाडगेबाबाबद्दल बोलताना गिरजाकीर काय म्हणतात या ठिकाणी की संत गाडगेबाबांनी कधी भगवे कपडे घातले नाही, कधी जंगलात जाऊन तपश्चर्या केली नाही, तरी पण ते संत झाले. म्हणजे गावात राहून, लोकात राहून चांगले विचार जो पेरतो तो संत असतो. जो जंगलात जाऊन भगवे कपडे घालून बसतो तो कधी संत होईल हे मला माहिती नाही या ठिकाणी. त्यांनाच संत म्हणावं असंही नाही. तर असे संत गाडगे महाराज, ज्यांचे विचार चांगले, आचार चांगले, वागणं चांगलं असेल तर तुम्ही देखील संत होऊ शकता. ही शिकवण, हे संस्कार त्यांनी या संत गाडगेबाबा महाराजांच्या पुस्तकातून दाखवून दिले या ठिकाणी. बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अहिल्याबाई होळकरांचं चरित्र, अहिल्याबाई होळकरांचं दिलेले या ठिकाणी म्हणजे लोकांवर पडलेले जे संस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्या गिरजाकीर म्हणतात की माणूस स्वतः कितीही दुःखात असेल, अगणित असला तरी इतरांना जो सुख देतो तो अहिल्याबाई होळकर. जी स्वतः त्रासात आहे, दुःखात आहे, अगणित आहे, पण ती प्रजेला आपल्या पुत्रसमान वागणूक देते, दानधर्म व्यवस्थित करते आणि आपल्या दरबारात आपल्या प्रजेला एक दीपस्तंभ म्हणून ती सगळ्यांना या ठिकाणी न्याय देते. ती अहिल्याबाई होळकर हे देखील अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे, अत्यंत महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व आहे. तेही संस्कार ती लहान मुलांवर देते या ठिकाणी. म्हणजे मुलांना पचेल, रुचेल, आवडेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये, शब्दामध्ये ती आपले विचार मांडत असते आणि थोर व्यक्तींचे चरित्र लहान मुलांच्या मनावरती बिंबवत असते बाळांनो या ठिकाणी. म्हणूनच ती एक छान कथाकार आहे, छान नाटककार आहे. गिरजाकीरांनी बालसाहित्य विपुल प्रमाणात केलं, पण त्यांचं पुस्तक मला अजूनही एक आवडतं बरं बाळांनो. कोणतं? तू सावित्री हो, हे पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये जवळपास 8 कथा आहेत, 8 गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट जपानी पण आहे या ठिकाणी, पण त्यातल्या त्यात मला एक गोष्ट खूप आवडते. मधू नावाचा एक मुलगा असतो त्यांच्या एका कथेमध्ये, एका गोष्टीमध्ये.
मधू नावाचा एक मुलगा असतो. त्याची आई खूप बिमार असते, वडील मेलेत त्याचे लहानपणीच या ठिकाणी. आई खूप बिमार असते म्हणून मधू काय करतो या ठिकाणी, मधू जेमतेम 8वीला असेल या ठिकाणी. मधू काय करतो, आपल्या आईला सरकारी दवाखान्यात घेऊन जातो. सरकारी दवाखान्यात त्या डॉक्टरला सगळी आपली हकीकत सांगतो, आम्ही खूप गरीब आहोत, माझ्या आईला व्यवस्थित नीट करा साहेब म्हणून तो पाया पडतो. डॉक्टर म्हणतात तुझ्या आईच्या पोटामध्ये गाठी झाल्यात, त्या गाठी ऑपरेशन करून काढाव्या लागतील. मी तर ऑपरेशन फुकट करेल, पण तुला जे औषध लागेल ते बाहेरून आणावं लागेल आणि त्यासाठी तू पैशाची तडजोड कर या ठिकाणी. आणि मधूला प्रश्न पडतो, आता पैसे आणायचे कुठून आईसाठी औषधासाठी, कारण त्याच्याकडे तर पैसे खाण्यासाठी सुद्धा नसतात एका वेळेचे. तो बाहेर फिरतो त्या डोक्यात चक्कन विचारतो का आपण चोरी करू नये, आणि तो सरळ बसस्टँडला जातो आणि बसस्टँडवर एका तरुणाचं पॉकेट मारतो. त्या पॉकेटमध्ये 2000 रुपये असतात आणि सोबत एक चिठ्ठी असते. लांब जाऊन ते पैसे काढतो, चिठ्ठी वाचतो. त्या चिठ्ठीवर लिहिलं असतं, प्रिय आनंदा, सोबत 2000 पाठवता या चिठ्ठीसोबत. त्या 2000चा आईला औषध पाणी कर, कारण आई खूप बिमार आहे. मी आलो असतो भेटायला, पण माझ्या तिकटाचा खर्च झाला असता. तेच पैसे मी या पॉकेटमध्ये टाकून तुला देतोय 2000मध्ये, जेणेकरून माझ्या तिकटाचे पैसे सुद्धा आईच्या विलाजासाठी उपयोगाला पडतील. तेव्हा आईचा व्यवस्थित विलाज कर आणि खुशाली कळवत जा. आणि त्याच्या खाली ॲड्रेस असतो कोणाचा, ज्याचं पॉकेट असतं त्याचा. आणि मधूला वाटतं, अरे त्याची पण आई बिमार आहे, मी माझी आई वाचवण्यासाठी मी त्याच्या आईचे पैसे का घेऊ, कारण त्याची पण आई बिमार पडलेली आहे, मी त्याला पैसे परत द्यायला पाहिजे. आणि संध्याकाळी हा मधू त्याला पैसे परत द्यायला जातो. दार ठोठावतो. मधूला माहिती आहे आता त्याला जर मी सांगितलं हे पैसे मीच चोरले, तो मला खूप मारणार, पोलिसाला देणार, सगळं माहीत असताना त्यांनी दार ठोठावलं आणि जाऊन त्याला म्हणतो त्या ठिकाणी हे घे पैसे. त्यावेळेस तो पॉकेट मारला तेव्हा म्हणतो नको आता राहू दे पैसे, कारण तो सरळ सांगतो मधू की हे पैसे मी का चोरले होते का माझ्या आईच्यासाठी, पण त्या चिठ्ठी भेटली तुझी आई बिमार आहे म्हणून मी परत करतो या ठिकाणी. त्यावेळेस तो पॉकेट ज्याचं मारलंय तो तरुण म्हणतो हे पैसे तुझ्या आईसाठीच ठेव, कारण मत्ताच मला तार आली आहे, बातमी कळाली की माझी आई वारली आहे आणि मी चाललोय माझ्या गावाकडे. कदाचित या पैशाने जर तुझी आई वाचली तर माझी आई वाचली असंच मला वाटेल. हा प्रसंग पाहून पाहणारे लोक भावूक होतात, डोळ्यात पाणी येतं या ठिकाणी, आणि त्यांना हे कळत नाही की हे प्रसंग कसा रंगवला गेला, कसा कोण्या वळणावर आला आणि एकमेकांमध्ये किती माणुसकी आहे या कथानकातून, या गोष्टीतून आपल्याला दिसते बाळांनी या ठिकाणी. सगळ्यात विशेष म्हणजे या ठिकाणी एक जपानी कथा पण या पुस्तकात आहे. कोणत्या पुस्तकात, तू सावित्री हो मध्ये या ठिकाणी फुलं फुलवणारा म्हातारा नावाची एक जपानी कथा आहे. खरं तर ती जपानमधली ओरिजिनल आहे, त्याचा अनुवाद केले, ट्रान्सलेशन करून लेखिकेने गिरिजा किरणे आपल्या या पुस्तकामध्ये नमूद केले या ठिकाणी. तशा त्यांच्या अशा अनेक साहित्य आहे, जसं बाल कादंबऱ्या, त्यांच्यामध्ये झंप्या द ग्रेट नावाची एक कथा आहे. हे कार्टून आहे या ठिकाणी. जसं अनेक कार्टून मुलांना आवडतात तसं झंप्या द ग्रेट नावाचं हे चळवळ्या, चुळचुळ्या, वळवळ्या, वेगळा उद्योग करणारा, काहीतरी खोडसाळ वृत्ती करणारा किंवा या ठिकाणी लोकांचा लाडका असणारा हा झंप्या द ग्रेट देखील खूप महत्त्वाचा आहे. खरं तर त्याच्याबद्दल बोलताना आग लागली बंब घेऊन येतो, आग लागली बंब घेऊन येतो हे शब्द देखील खूप प्रसिद्ध आहेत या ठिकाणी. वास्तविक पाहता झालं असं होतं की एका झोपडीमध्ये आग लागली आणि तो पळत गावात आला आणि म्हणाला की आग लागली मी बंब घेऊन येतो, आग लागली बंब घेऊन येतो. पण वास्तविकता तसं काही नव्हतं. लोक सगळे गावाच्या बाहेर आले, पाहता तर काय आग वगैरे काहीच नाही. असं खोडसाळ वृत्ती करणारा झंप्या द ग्रेट ही कथेमधला खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी. एवढंच नाही, एडबंबू आणि ढबबंबू ही कथा तर खूप मनोरंजक या ठिकाणी मांडलेली आहे. खरं तर एडबंबू ढबबंबूमध्ये एक लहान मुलगा असतो आणि तो आईचा खूप लाडका असतो, आईचे आदर्श मानणारा असतो, आई म्हणेल तसं वागणारा असतो, आईला कधीच त्रास न देणारा असतो. एका दिवशी त्याच्या घरामध्ये घटना घडते. त्याची मोठी बहीण असते आणि त्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं जातं या ठिकाणी. आणि होतं असं की तिचा साखरपुडा असतो त्या दिवशी. साखरपुड्याच्या दिवशी या ठिकाणी पाहुणे आलेले असतात, सकाळचं कार्यक्रम होतो, जेवण होतं, दुपारी ते झोपी जातात. पण या दरम्यानच्या काळात त्या पाहुण्यांना काहीतरी शिदोरी द्यावी म्हणून आई लाडू करते. आणि त्या तितक्यात त्या झंप्याचे त्या ढब्बूचे मित्र येतात. ते मित्र म्हणतात ए ढब्बू आम्हाला एक लाडू दे ना. तर तो म्हणतो नाही देत नाही मी, आईनं केले शोल्यासाठी, देत नाही तुम्हाला मी. आई हे सगळं ऐकते. आई म्हणते अरे ढब्बू तसं करू नये, लहान लेकरं आहेत, द्यावं त्यांना थोडं थोडं, कोणाचं मन दुखवू नये, आशेनं कोणी आलं त्याला दिलं पाहिजे आपण. आणि तो एक लाडू घेतो त्या टोपल्यातलं आणि सगळ्यांना थोडं थोडं खायला देतो या ठिकाणी. मग सगळे दुपारी झोपी जातात. ढब्बू मात्र झोपत नाही, अंगणामध्ये खेळत असतो. इतक्यात 3-4 भिकारी येतात आणि ते मंडप वगैरे सगळं पाहून जेवायला मागतात.
आणि ढबूला आठवतो आई म्हणलेलं की कोणी दारात आलं तर त्याला नाही म्हणू नये, देऊन टाकावं. तो टोपलं घेतो आणि त्या भिकाऱ्याने देऊन टाकतो. म्हणजे जेवढं काही ते सिदोरी केली होती लोकांसाठी, पाहुण्यांसाठी, ती सगळी कोणाला देऊन टाकतो? भिकाऱ्यांना देऊन टाकतो. संध्याकाळी 4 वाजता सगळे उठतात, पाहुणे जायच्या मूडमध्ये असतात, जाणार असतात, गाडीमध्ये सगळी तयारी होते. आता जाताना सिदोरी द्यावी म्हणून आई टोपलं बघते तर टोपलं रिकामच. आई सगळं घर शोधते, सगळ्यांना विचारते तर मी लाडू ठेवले ते काय झाले? आणि एवढा ढब्बू म्हणतो आई तुम्ही झोपल्यावर भिकारी आले होते, मी त्यांना सगळं देऊन टाकलं. आता आईला प्रश्न पडतो, याला रागवावं का यानं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे म्हणून त्याची पाठ थोपटावी, तिला प्रश्न पडतो. तेवढ्यामध्ये आई म्हणते त्याच्या वडिलाला जाऊन बाहेरून काहीतरी घेऊन या, शिदोरी तर द्यावीच लागणार आपल्याला. आणि बाहेरून काहीतरी घेऊन येतात आणि शिदोरी देतात या ठिकाणी. म्हणजे बघा किती एक चमत्कारी, एक लहान मुलाचं मन तिथं मांडण्याचा प्रयत्न या कथानकामधून आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून खरंच गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम्य वाङ्मयाला खरंच वाकून मानाचा मुजरा करावा असा वाटतो, असं विजया वाड या ठिकाणी स्पष्ट रूपात म्हणतात. आणि खरंच बाळांनो, खूप सुंदर कथानक या ठिकाणी लिहिलं गेलं. आपण इथंच थांबवतो.